नमस्कार. मी सौ अनुज्ञा अनिल जोशी. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुन म्हणतो, हे श्रीकृष्णा, आपण जो विधी सांगितला त्याप्रमाणे जे भक्त सतत आपली श्रद्धेने उपासना करतात आणि दुसरे जे आपल्याला शरण न येता स्वतःच्या भरवशावर त्याच तुझ्या अव्यक्त स्वरूपाची उपासना करतात, अशा या दोन प्रकारच्या भक्तांमध्ये अधिक श्रेष्ठ व उत्तम योगी भक्त कोण बरे? श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः. हे अर्जुना, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर नेहमी माझ्या ठिकाणी युक्त होऊन जे भक्तजन अनन्य श्रद्धेने मला भजतात, माझी पूजा करतात, ते मला योग्यामध्ये सर्वश्रेष्ठ योगी वाटतात. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. जो पुरुष इंद्रियाच्या समुदायाचे नियंत्रण करून अचित्य म्हणजे मन व बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी, अवर्णनीय, सदा एकसर असणारा, अचल, अव्यक्त, आकाररहित आणि अविनाशी अशा ब्रह्माची उपासना करतात. संनियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, सर्व प्राणी मात्रांचे हित कशात करण्यात जो तत्पर असतो व सर्वत्र समबुद्धी ठेवणारा असतो, असा योगी देखील मलाच प्राप्त होतो. परंतु क्लेशोऽधिकतरस्तेषां मव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, ज्याला व्यक्त करता येत नाही, जो अनादी निर्गुण आहे, अशा अव्यक्त परमात्म्याच्या ठिकाणी ज्याचे चित्त मन आसक्त म्हणजे गुंतते, अशा व्यक्तीला साधना करताना अधिक क्लेश म्हणजे त्रास होतो. जोपर्यंत देहभान शिल्लक असते तोपर्यंत अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती होणे कठीण असते. म्हणून पुढे श्रीकृष्ण म्हणतात, ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. मतपरायण म्हणजे परमेश्वराला समर्पित होऊन आपली सर्व कर्मे अर्पण करून मनापासून भक्त अनन्य भावाने मला भजतात. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसा. माझ्या ठिकाणी ज्यांनी आपले चित्त लावले आहे त्या भक्ताचा मी या मृत्यूरूपी संसार सागरातून शीघ्र उद्धार करतो. भगवंताच्या ठिकाणी चित्त लावण्याची प्रेरणा देत पुढे भगवंत म्हणतात, मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव
अत ऊर्ध्वन्न संशयः. तेव्हा हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी आपले मन स्थिर कर, माझ्या ठिकाणीच आपली बुद्धी ठेव, मग तू माझ्या ठिकाणी निवास करशील, यात काहीच शंका नाही. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. येथे धनंजय म्हणजे अर्जुन, जर तू तुझे मन माझ्या ठिकाणी स्थिर करण्यास समर्थ नसशील तर योगाचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा ठेव. हे अर्जुना, यासाठी एकाग्रतेने अभ्यास कर. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. जर तू अभ्यास करण्यासही असमर्थ असशील तर तू माझ्यासाठी कर्म कर, अर्थात आराधना करण्यात तत्पर हो, म्हणजे माझी सिद्धी तुला प्राप्त होईल. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. जर हेही करण्यास तू असमर्थ असशील तर लाभहानीची चिंता न करता संपूर्ण कर्मफलाचा त्याग करून मद्योगमाश्रित म्हणजे समर्पणासहित आत्मज्ञानी महापुरुषाला शरण जा. त्यांच्या प्रेरणेने कर्म आपोआपच व्हायला लागेल. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानाध्यानौ विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम्. ज्ञान मार्गाने कर्मामध्ये प्रवृत्त होण्यापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, कारण ध्यानामध्ये इष्टदेवाचा वास असतो. ध्यानापेक्षा संपूर्ण कर्माचा फलत्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण जेव्हा साधक इष्टदेवाच्या प्रती समर्पणासहित कर्मफलाचा त्याग करतो तेव्हा त्याच्या योगक्षेमाची सर्व जबाबदारी इष्टदेवतेची असते. म्हणूनच या त्यागामुळे त्याला तात्काळ परमशांती प्राप्त होते. जो स्वतःची कर्मे व कर्मफल भगवंताला अर्पण करतो त्या समर्पित भक्ताची जबाबदारी त्या महापुरुषावर भगवंतावर असते. त्यामुळे कर्मफल त्यागामुळे त्याला त्वरित शांत प्राप्ती होते. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारस् समदुःख सुखक्षमी. या प्रकारे परमशांती प्राप्त झालेला जो पुरुष सर्व भूतांच्या ठिकाणी म्हणजे सर्व जीवांबरोबर द्वेषभावरहित प्रेमाने वागणारा, निस्वार्थी, दयाळू, ममत्वरहित आणि अहंकाररहित, तसेच सुख दुःख समान मानणारा व क्षमाशील असतो. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः. जो योग्याच्या पराकाष्ठेच्या अवस्थेशी निरंतर संयुक्त असतो, लाभ किंवा हानी झाली तरी नेहमी संतुष्ट असतो, मन व इंद्रियासहित शरीराला आपल्या ताब्यात ठेवतो, दृढ निश्चयी असतो व जो मन आणि बुद्धी मला अर्पण करतो असा भक्त मला प्रिय आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर् मुक्तो यस्स च मे प्रियः. ज्यांच्यापासून
कोणाही जीवाला त्रास होत नाही आणि ज्याला स्वतःला कोणत्याही जीवापासून त्रास वाटत नाही, जो हर्ष, संताप, भय आणि सर्व उद्वेग यांपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. पुढे भगवान म्हणतात, जो पुरुष निरपेक्ष, अंतर्बाह्य, पवित्र, आराधनेच्या बाबतीत विशेष दक्ष आहे, जो उदासीन आहे म्हणजे कोणताही त्रास देत नाही, जो दुःखमुक्त आहे, सर्व कर्मारंभाचा ज्याने त्याग केला आहे, असा भक्त मला प्रिय आहे. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. पुढे भगवान म्हणतात, जो हर्ष पावत नाही, जो कधी कोणाचा द्वेष करीत नाही, जो शोक करीत नाही, जो अप्राप्य गोष्टींची कधी इच्छा धरीत नाही, शुभ आणि अशुभ कर्मफलाचा ज्याने त्याग केला आहे, ज्याने चांगले वाईट या दोन्ही गोष्टींचा त्याग केला आहे, असा पराकाष्ठेच्या भक्तीने युक्त असलेला भक्त मला अतिशय प्रिय आहे. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समत्संग विवर्जितः. जो पुरुष शत्रू व मित्र, मान आणि अपमान यांना समान मानणारा आहे, ज्याची वृत्ती अत्यंत शांत आणि स्थिर आहे, जो शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख या चक्रामध्ये सम आहे व जो आसक्ती रहित आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरः. जो निंदा व स्तुती समान मानतो, मननशीलतेच्या चरमसीमेवर पोहोचल्याने ज्याची मनासहित इंद्रिये शांत झालेली आहेत, जो कशाही प्रकारे शरीरनिर्वाह झाला तरी जे मिळेल त्या संतुष्ट असतो, आपल्या घराविषयी जो ममत्वरहित व आसक्ती न ठेवणारा असतो, भक्तीच्या परमसीमेवर पोहोचलेला असा तो स्थिर बुद्धी असणारा भक्त मला प्रिय आहे. ये तु धर्म्यामृतमिदै यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. जो मतपरायण झालेला अत्यंत श्रद्धायुक्त पुरुष वरील धर्मरूप अमृताचे सेवन करतो, तो भक्त मला अतिशय प्रिय आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. हरे नमः. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. या प्रकारे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नावाचा 12वा अध्याय संपन्न झाला. ही सेवा आपण श्रीकृष्णाला अर्पण करूया. या अध्यायामध्ये भक्ती श्रेष्ठ असून खरा भक्त कसा असतो याचे विवेचन केले आहे, याचे श्रीकृष्णांनी मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद. अशीच अखंड सेवा राहू द्यावी यासाठी लाईक आणि फॉलो नक्की करा. मनापासून आभार.